एका गावात भालू नावाचा शेतकरी राहत होता. त्याला 10-12 वर्षाचा एक मुलगा होता, ज्याचे नाव गोपाळ होते. गोपाळला खूप जास्त राग येत असे. तो छोट्या छोट्या कारणावरून मारामारी करण्यास तयार होत असे. भालूने त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. एक दिवस भालूने गोपाळला खिळ्यांनी भरलेला एक पिशवी दिली आणि सांगितले, गोपाळ, जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू घराच्या समोर असलेल्या झाडावर एक खिळा ठोकून द्यायचा. ज्या दिवशी तू तुझ्या रागावर नियंत्रण करशील आणि झाडावर एक खिळा देखील ठोकणार नाही, त्या दिवशी मला सांग. पहिल्या दिवशी गोपाळने 30 खिळे झाडावर ठोकले. काही दिवसानंतर पिशवीतील खिळ्यांची संख्या 15-20 राहिली. एक दिवस असा आला की गोपाळने एक सुद्धा खिळा झाडावर ठोकला नाही. त्या दिवशी तो आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे. आज मी एक देखील खिळा ठोकलेला नाही. त्याचे बोलणे ऐकून भालू म्हणाला, आता ते सर्व खिळे काढून टाक. गोपाळने तसेच केले. त्याने सर्व खिळे झाडावरून ओढून काढले. भालू म्हणाला, तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेवले ते खूप चांगले काम केले आहे, परंतु राग आल्यावर तू जे खिळे ठोकले होते ते बघ झाडावर, त्या खुणा राहिल्या आहेत. याचप्रमाणे या खुणा दुसऱ्यांच्या मनावर देखील राहतात. जेव्हा तू रागामध्ये त्यांना चांगले वाईट बोलतो, नंतर तू त्यांची कितीही माफी मागितली तरीही त्या मनाला झालेल्या जखमा तू भरू शकत नाही. म्हणून आपले मन, वचन आणि कर्माने कधीही असे काम करू नको ज्यामुळे तुला नेहमी पश्चाताप करावा लागेल. तात्पर्य, आपण रागात असताना कोणालाही वाईट बोलून नंतर त्यासाठी माफी मागून आपला अपराध कमी होत नाही. उलट त्या अपराधाच्या खुणा नेहमी तशाच राहतात.